ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवा वर्षानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली। या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, बौद्ध धर्मगुरू बनते, माजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुरेश कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी, सचिन पाटील, राजेश गाडे, विशाल वाघ, कृपाल कांबळे, प्रदीप जाधव आणि असंख्य भीमसैनिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषानं वातावरण भीममय झालं होतं। भाजपा खोपट कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्वीरीला पुष्पहार घालून बनते यांच्या उपस्थितीत वंदना देऊन रॅलीस सुरुवात झाली। आंबेडकर रोड, कोटनाका येथील संविधान चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅली समाप्त झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर उपस्थित नागरिकांनी रॅलीचं जोरदार स्वागत केलं। या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला आमदार केळकर, आमदार डावखरे यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या। पुढे कोटनाका येथील अशोक स्तंभ इथे असलेल्या संविधान प्रतिमेला आमदार केळकर, आमदार डावखरे, संजय वाघोले आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करत पुढे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला। बाजारपेठेतून ही रॅली जात असताना दुकानदारांनी रॅलीवर आणि बाबासाहेबांच्या तस्वीरीवर फुलांचा वर्षाव केला। स्टेशन रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून रॅलीचा समारोप करण्यात आला। आमदार केळकर यांनी बोलताना सांगितलं की ठाणे नगरी ही डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी आहे। डॉक्टर आंबेडकरांमुळे आपल्याला घटना मिळाली, न्याय हक्क मिळाला। या घटनेचा आणि आपल्या कर्तव्याचा आदर करण्याचा संकल्प आपल्याला बाबासाहेबांनी दिलाय। सर्वांचा विकास, सामाजिक न्याय याबाबत कटिबद्ध असावं ही शिकवण त्यांनी दिली। बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम। तर आमदार डावखरे यांनी नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या।